नर्मदे हर रामकृष्ण हरी। आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवरायांची जयंती, 394वी जयंती आपण साजरी करतो। नर्मदे हार फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 ही छत्रपती शिवरायांची जन्मतिथी। त्या दिवशी ख्रिश्चन कॅलेंडर किंवा इसवी सणानुसार 19 फेब्रुवारी होती। आपण ते कॅलेंडर आता वापरतो, म्हणून आज 19 फेब्रुवारी 2024 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवरायांचा जन्म झाला। 394 वर्ष होतात पूर्ण, म्हणून 394वी ही जयंती आपण साजरी करतो। खरं तर छत्रपती शिवरायांचा जन्म अवघ्या महाराष्ट्राला म्हटलं तर संकुचित होईल, परंतु अवघ्या जगाला अभिमान वाटावं असे आदर्शवत छत्रपती शिवराय यांचं कर्तृत्व, कार्य, युद्धनीती, युद्ध कौशल्य, स्वाभिमान आणि त्याचबरोबर रयतेशी असलेली बांधिलकी या सर्व गोष्टी बाबत जगातील क्षेत्रफळाच्या संपत्तीच्या दृष्टीने मोठे असणारे हजारो राजांपेक्षा छत्रपती शिवरायांचे विचार तरले, आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणात जगात दुसरी जयंती साजरी केली जात नाही जेवढी छत्रपती शिवरायांची केली जाते। अनेक देशांनी छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीचा आदर्श घेऊन स्वाभिमानासाठी लढाया लढल्या, असे अनेक देश आहेत। अनेक देशामध्ये छत्रपती शिवराय आदर्शवीर पुरुष म्हणून पाहिले गेले, आणि ते शिवराय या मराठी मातीत जन्मले। महाराष्ट्राच्या भूमीत शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला, त्यांचं कार्य महाराष्ट्रात झालं, म्हणून एक महाराष्ट्रीय म्हणून, मराठी म्हणून, आणि त्यांच्या जातीत जन्माला येण्याचं सौभाग्य मला लाभलं, म्हणून त्यांचा निश्चितपणे अभिमान बाळगतो, गर्व आहे। आणि जगामध्ये अनेक राजे होऊन गेले। अलेक्झांडर नावाचा जगातला राजा सर्वांसाठी प्रसिद्ध आहे। शेवटच्या कालखंडामध्ये त्याला आत्महत्या करावी लागली। सिकंदर हा जग जिंकायला निघालेला योद्धा होता, परंतु आपल्या अंतिम समयी त्याला त्याच्या जी कृती होती किंवा त्याला जे वाटत होतं की मी जग जिंकेल, तर त्या गोष्टीचा त्याला पश्चाताप झाला की संपत्ती, क्षेत्रफळ ह्या केवळ कल्पना आहेत, आणि हे त्यानं जगाला सांगण्यासाठी स्वतःचे जी काय त्याची मशानामध्ये यात्रा निघाली होती, अंत्येष्टी, त्यामध्ये हात बाहेर ठेवायला सांगितले की ते जग जिंकायला निघालेला सिकंदर शेवटी काहीच घेऊन गेला नाही, मोकळ्या हाताने आला होता आणि मोकळ्या हाताने गेला, हा बोध देऊन तो राजा गेला। जग जिंकण्यासाठी अर्थात अनेक ठिकाणी अत्याचार करावे लागतात, चांगली राज्य ही उद्ध्वस्त करावं लागतात, आणि कदाचित त्या गोष्टीचा त्याला पश्चाताप झाला असावा, कारण ती एक सरसकट जिंकण्याची जी भूक आहे, जो उन्माद आहे, तो शेवटी त्याला त्रास देऊन गेला।
अजून एक राजा आहे फ्रान्सचा हिटलर, याने कितीतरी ज्यूंची कत्तल केली. परंतु नाझी ही त्याची एक सेना होती. नाझीवाद त्याला म्हटला जातो की आणि हे नाझी तत्वासाठी त्यानं असंख्य ज्यूंची कत्तल केली. आयुष्याच्या शेवटच्या कालखंडामध्ये त्यालाही आत्महत्या करावी लागली. असे कितीतरी ढिगभर चक्रवर्ती राजे आपल्याला सांगता येतील. आपल्या भारत देशातला औरंगजेब हा राजा होता. अर्थात सगळ्यांसाठी तो काही अपरिचित नाही. त्यानं स्वतः राजा होण्यासाठी त्याच्या भावांना मारलं. एवढंच नव्हे तर अखंड हिंदुस्थानवर राज्य करण्याची त्याची जी भूक होती ती एवढी मोठी होती की आयुष्याच्या उत्तर काळात छत्रपती शिवरायांच्या निर्वाणानंतर 1681 साली तो महाराष्ट्रात आला. कारण तो सुद्धा छत्रपती शिवरायांना घाबरत होता, तोपर्यंत आला नाही. परंतु 1681ला त्याला असं वाटलं की आपली ही मोहीम 3-4 महिन्यात आटपेल. परंतु त्याला 27 वर्ष इथं महाराष्ट्राच्या भूमीतच लढावं लागलं. शेवट त्याचं दफनही इथंच झालं. तोही अनेक ठिकाणी उद्विग्न झाला होता. परंतु छत्रपती शिवराय यापेक्षा वेगळे आहेत. कारण त्यांनी अगदी लहान वयातच त्यांची जी मुद्रा होती, कारण ती मुद्रा फार सुंदर आहे. त्याचा अर्थ प्रतिपचंद्र लेखिव वर्धिष्णू विश्ववंदिता शहासून शिवशस्या मुद्रा भद्राय राजते. ही मुद्रा प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढतो तसं हे स्वराज्य कलेकलेने वाढेल, अंशांशाने वाढेल. आणि ते विचारांचं राज्य असेल, रयतेचं राज्य असेल. आणि एक दिवस असा येईल की जगाला हे विश्ववंदनीय होईल. खरंच ती मुद्रा आज सत्यात आहे. छत्रपती शिवराय विश्ववंदनीय झाले हे ठीक, सर्व जगासाठी वंदनीय झालेच, सर्वांचे प्रेरणास्थान ठरले. अशा शिवरायांची ही जन्मतिथी. त्यांनी छत्रपती शिवरायांनी कधीच कुठंही अन्यायकारी भूमिका घेतली नाही. अगदी आपल्या दक्षिण दिग्विजयामध्ये सुद्धा त्यांनी अनेक जे चांगलं राज्य चालवतात त्यांच्याशी तह करण्याचं धोरण ठेवलं होतं. कोण जर स्त्री किंवा माता योद्धा असेल, महाराणी योद्धा असेल तर त्यांचा बहीण म्हणून सन्मान केला. त्यामुळं आपली फार मोठी जबाबदारी आहे की अभिमान वेगळा आणि उन्माद वेगळा. आज महाराष्ट्राची परिस्थिती खरंच फार विचार करण्यालागी आहे. अशीच जर परिस्थिती राहिली तर छत्रपती शिवरायांनाही दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. उन्माद हा कोणत्याच पातळीवर चांगला नाही. भुंकी तो त्यासी भुंकू द्यावे, आपण तयासी न भुंकावे, किंवा आपण त्याचे शिकू नये. ही भूमिका छत्रपती शिवरायांची होती. जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. या पद्धतीने जर आपण संयम ठेवला तरच सहिष्णुता राहणार आहे. जे मिळवायचं ते छत्रपती शिवरायांनी गनिमी काव्याने धूर्त नीतीने मिळवलं. औरंगजेबाला सुद्धा अनेक पत्र आहेत की मी तुमच्या राज्यात सामील होतो. असे अनेक पत्रव्यवहार आहेत. आपण छत्रपती शिवराय पत्रव्यवहाराच्या माध्यमातून उलगडून पाहिले तर आपल्याला जास्त कळतील आणि आपल्यामध्ये तो सहिष्णुतेचा गुण येईल. सरळ युद्ध लढणं हे छत्रपती शिवरायांचं तत्त्व नव्हतं.
सहिष्णुता, प्रेम या बाबतीत कपटीपणा न करणं, ही गोष्ट छत्रपती शिवरायांकडूनच आपण शिकली पाहिजेत. आणि अगदी जीव गेला तरी चालेल, परंतु आपली तत्त्व सोडायची नाहीत. ही गोष्ट छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान शिकायचा असेल तर त्या पद्धतीने आपण शिकला पाहिजेत. आग्र्याच्या दरबारातली गोष्ट आपल्याला माहीत आहे की छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाला मुजरा केलाच नाही, त्या बदल्यात कैद पत्करली. परंतु ही घटना घडणार आहे अशा पद्धतीने मुजरा केला तरी तो औरंगजेब आपल्याला अटकच करणार आहे, हे छत्रपती शिवरायांनी 2 वर्षापूर्वी तारलं होतं. किंवा ज्यावेळेस तह झाला पुरंदरचा, त्यावेळेसच त्यांच्या लक्षात आलं होतं की हा दुसरा राजा तयार होऊ देणार नाही. म्हणून त्यांनी त्यावेळेसच नियोजन केलं होतं आणि त्याची अंमलबजावणी योग्य वेळी त्यांनी केली. अशा पद्धतीच्या अनेक कितीतरी घटना छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामधील आहेत. आपण छत्रपती शिवरायांना आवडणं असं, छत्रपती शिवराय म्हणतील की हा माझा मावळा आहे असं वागण्याचा प्रयत्न करू. खरं तर छत्रपती शिवरायांना पुन्हा एकदा शतश नमन करून या ठिकाणी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो की आपल्यामधलं प्रेम, सहिष्णुता हे आटून देऊ नका. जे मुद्रेमध्ये सांगितलेलं आहे की वर्धुष्णू विश्ववंदिता, त्या गोष्टीची थोडी जाण आपण सर्वांनी ठेवली पाहिजेत, संयम ठेवला पाहिजेत. नर्मदे हर.